सर आत येऊ का? हं? आत येऊ का सर? या 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 चेतनाबाई या या या. सर हं. सर आपण शिवाली मांडवकरच्या पालकांना बोलवलं हो, होतं. बोलवलं होतं, बोलवलं. तिचे वडील आलेत सर, बोलवू का त्यांना? हा बोला बोलवा बोला बोला. शिवाली शिवाली ये बाळा ये ये. हॅलो 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 हा ये ये. शिवाली सर आणि तिचे वडील. हा, हो, बस गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. माझे पप्पू. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार बसा बसा बसा, हा. पप्पू मांडवकर बसा. पप्पू मांडवकर नाही, पप्पू मांडवकर नाही, मंदार मंदार मांडवकर. मंदार मांडवकर. माझे पप्पू. ए, हो पप्पू पप्पांना ही लाडाने पप्पू म्हणते. होय होय होय. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. माझ्या काय पार्टीने काय गडबड केली काय? म्हणजे काय भांडणं वगैरे केली काय? उलटसुलट कोणाला काय बोलली? नाही नाही तशी नाही ती तशी नाहीये ती अशी भांडणं करणारी उलट सुलट बोलणारी नाही. नाही. तशी ती गुणी आहे, ती अशी वात्रट कॅटेगरीत येत नाही. पण झालंय असं की आपल्या शाळेची आत्ता जी परीक्षा झाली हो हो. त्यात मराठीच्या पेपरमध्ये हिला प्रश्न होता निबंध लिहा. मी निबंध लिहिला. हो, लिहिला, मी लिहिला. मी लिहिला हो. निबंध. लिहिला आहेस. हो हो सर बोलतायत, मध्ये नाही बोलायचं बाळा. बरं. चेतनाबाई थांबा. तर निबंध लिहिला हिने. निबंध होता मी पुढारी झाले तर. हा हिने लिहिलं मी पुढारी झाले तर मी लग्न करेन. मांडवकर हसताय काय तुम्ही? मांडवकर नाही नाही माफ करा माफ करा. आता पुढारी काही लग्न करू शकत नाहीत. आता सगळीच लग्न करतात. मी पण केलेलं आहे, तुमचं पण झालेलं असेल. एक मिनिट, आमचं झालं म्हणजे आमचं लग्न नाही झालंय. विचार करून बोला जरा. मांडवकर हे बरोबर नाही. नाही तुम्ही- चेतनाबाई तुमचं लग्न झालं असेल म्हणजे तुमचं वेगळं झालं असेल आणि माझं वेगळं झालं असेल. आपलं एकत्रच असं तुमचं लग्न झालं असेल असं त्यांचं म्हणणं नाहीये. हा, हा, पण मुद्दा हा नाहीये की त्यांचं लग्न करणं हा मुद्दा नाहीये. पुढाऱ्याने लग्न करणं हा तर नाहीच नाही, नाही. साहेब. प्रॉब्लेम आहे की निबंधात पुढे 2.5 पानं तिने फक्त लग्नच लिहिलेलं आहे. की मी पुढारी झाले तर मी लग्न करेन, त्याच्या आधी मी हळद करेन, त्याच्यानंतर मी माझ्या करवल्या नाचवेन आणि त्याच्यानंतर मी अगदीच म्हणजे त्या हॉलवाल्याशी भांडेन, अगदीच विदाई करेन, असं सगळं लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर त्या लग्नाच्या 2.5 पानाच्या निबंधात तिने एक लग्नगीतांची सीडी सुद्धा दिलेली आहे आम्हाला आणि आम्हाला सांगितलंय रसिकाच्या लग्नावर नाचा. ओ बाबू, हो पप्पू. माझा बाबू ग तो. हसू नका. मांडवकर कळतंय का तुम्हाला? तिच्या काळजीने आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. बरोबर. चौथीत आहे ना ती. होय. मग तिने एखाद्या वेळेस बाबा आईस्क्रीमची फॅक्टरी टाकेन हा. असं काहीतरी लिहिलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं हा, ना. हा. बरोबर. कारण ठीक आहे बाबा, तिला कळलं नसेल पुढारी झाल्यावर मी काय करायचं, बरोबर. तिच्या लक्षात आलं नसेल, हेही आम्ही मान्य करतो. पण लग्न करीन हे नाही. हे नाही लग्न करेन. खूप गंभीर बाब आहे मांडवकर, लक्षात घ्या. हे गंभीर आहे? हो हे गंभीर आहे. यात काय गंभीर आहे? अरे तिला काहीतरी वेगळं सुचलं, ह्यात गंभीर आहे? नाही. पोरांना काय वेगळं सुचलंच नाही पाहिजे. सगळ्यांपेक्षा तिला वेगळं सुचलं ना. बरोबर. नाही. ती उलट पाठ ठोपवली पाहिजे ना तुझी. नाही बरोबर आहे मांडवकरची, बरोबर आहे. काय तिला वेगळं सुचणं हा प्रॉब्लेम नाहीये, हा. पण तिला जे वेगळं सुचतं ते सेमच वेगळं सुचतं असं होतं. सर नाही करला. सांगतो काय होतं, तिच्या प्रत्येक विषयात लग्न हे येत असतं. माहित नाही का, पण ते येत असतं. आता जसं मराठीचा पेपर झाला तसा आमचा विज्ञानाचा सुद्धा पेपर झाला. तर विज्ञानाच्या पेपरमध्ये प्रश्न होता हळदीचे उपयोग सांगा. हा. तिने लिहिलं नवरा नवरीला लावण्यासाठी. ओय बाबू, हो ना पप्पू. हल्दीला नवरा नवरीला हल्दी लावतात ना. लावतात. नाही चांगली गोष्ट आहे. तिला याचं नॉलेज आहे, याचा आम्हाला आनंद आहे. पण उत्तरात ते अपेक्षित नव्हतं. उत्तरात अपेक्षित काय होतं, हळदीचे उपयोग हे आहेत की हळद ही जंतुनाशक आहे, ती रक्तशुद्ध करते, त्याचबरोबर मधुमेह आणि हृदयविकार. ऐका ना, फक्त पटकन बोला. त्या हॉलवरती दुसरी पार्टी आली आहे, तेवढं जायचंय फक्त. तुम्ही मुख्याध्यापकांच्या कॅबिन मध्ये आहात तुम्ही. नाही. हे विसरू नका तुम्ही. तुम्हाला कळतच नाही का की आम्ही तुम्हाला कशासाठी बोलवलंय? तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी बोलतोय आम्ही हे हो, सगळं. होय. ती सतत लग्नाविषयी बोलते. आम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे विज्ञानात ते उत्तर ती लिहित नाहीये. मराठीत सुद्धा ती लग्नाविषयीच बोलते. फक्त मराठी आणि विज्ञानचा प्रॉब्लेम नाहीये. हा, इतिहासाचा पेपर बघा तिचा. इतिहासाच्या पेपरमध्ये प्रश्न होता की इंग्रज भारत देश का सोडून गेले. त्याच्यावर तिने काय उत्तर लिहिलं? हॉलची वेळ संपली. मांडवकर ओय हसू बाबू. नका. हाय पप्पू. हसू नका मांडवकर. तिने लिहिलं हॉलची वेळ संपली. हॉलवाल्यांनी पार्टीवाल्यांनी सांगितलं की लवकर आटपा, आम्हाला दुसऱ्यांना हॉल द्यायचा आहे. हे बरोबर आहे का? त्यावर तिने पुढे असं लिहिलं की इंग्रज सगळा रुखवत गोळा करून निघून गेले. आपली गाडी आणि आपले घोडे घेऊन निघून गेले आणि निघताना इंग्रज आणि त्यांच्या बायका रडत होत्या बाबुल की दुआई लेते जा या गाण्यावर. बाबू, असं लिहतात?
बाबुलकी दुआ आहे तेव्हा गाणं होतं वेगळं काहीतरी लिहायचंच ना. एक मिनिट. हा प्रॉब्लेम. मांडवकरजी ह्या मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की तिने बाबुल की दुआ आहे हे गाणं वापरलं, याच्यावर आक्षेप नाही. हा नाही इंग्रज हॉलची वेळ संपली म्हणून गेले भारतात ना. प्रश्न बघा ना, हसू नका तुम्ही. नाही, मांडवकरजी लक्षात घ्या, फार महत्वाची बाब आहे की नाही. लहान आहे जरा तेवढं समजून घ्यावं. चौथीतच आहे अजून. तेच सांगतोय आम्ही, चौथीत आहे ना. सतत लग्नाच्या गोष्टी कशा बोलू शकते ती? काय आहे, तिच्या अवतीभोवती फक्त लग्न आहे. तिच्या चर्चेत, तिच्या विषयांमध्ये, तिच्या बोलण्यात फक्त लग्न आहे. नाही मॅटर तुम्हाला काय झालेला तो कळलेला नाही. काय? मॅटर काय माहितीये, आमचा लग्नाचा हॉल आहे मांडवकर मंगल कार्यालय. कोलशेवाडी कल्याणीस 304 411. अरे माझ्या बाबू गो ते सगळं तुला पाठ आहे. बरं ना पप्पू? बरोबर बाबू. नाही लग्नाचं हॉल आहे तर मग आम्ही काय करायला हवं मला सांगा. नाही तेच तुम्हाला सांगतो, एरियातली सगळी लग्न आहेत ना आमच्या हॉललाच झालेली आहेत. म्हणजे आमच्या हॉलला जर लग्न झालं तर ते शेवटपर्यंत टिकतं असं मला लोक म्हणतात. तुमचं पण लग्न आमच्या हॉललाच होणार होतं, पण तुमचा बापूस काहीतरी त्यावेळी बोलला काहीतरी गडबड झाली म्हणून, काहीतरी अडचण आली म्हणून. नाही ते तारखांचं झालं होतं, जरा तारखांची गडबड झाली होती. अच्छा. पण ते महत्वाचं नाहीये. ते महत्वाचं नाहीये. मग ते टिकलंय की गेलं म्हणजे? आहे लग्न आहे. त्या विषयावर आपण बोलायला आलेलो आहोत काही. नाही तसं नाही, जर अगदीच नसेल ना तुम्हाला वाटलंच की करूया आता दुसरं लग्न, तर आमचा हॉल आहे तुमच्यासाठी कधी पण. पप्पू आपण डिस्काउंट देऊया. डिस्काउंट देऊया. अगं- नाही मी काय बोलतो माहिती काय, हॉलचं भाडे देऊ नका. हॉलचं आपलं डेकोरेशन आणि हे असतात ना काय आपले जेवणावाले, आमची मौन पावली आहे ना तिकडे, तेवढी फक्त द्या तुम्ही. तुमच्या लक्षात येत नाहीये मांडवकर. हो. आम्ही जे सांगतोय पोटतिडकीने ते काय सांगतोय की तुमची मुलगी या तुमच्या गोष्टींमुळे सतत लग्न असं करतीये. इतके विवाहोत्सुक झाली आहे ना ती की प्रत्येक गोष्टीत लग्न येतंय, कारण तुमचा स्वतःचा लग्नाचा हॉल आहे. तुम्ही सतत लग्नाबद्दल काहीतरी बोलता आणि करता, त्यामुळे तिलाही असं वाटतं की आपण सुद्धा लग्नच करायला हवं. एक्झॅक्टली. तुमचा हा बिझनेस तिच्या भवितव्यावर हावी होतोय, तुम्हाला कळतंय का? बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तिला लग्नच दिसतं. बरोबर. एक काम करा, तुमच्या बिझनेस पासून तिला लांब ठेवा. काय कांसारल्यासारखे बोलता हो? हे काय बोलताय तुम्ही? तिला लांब ठेवा. ते शाळेत आलेले आहात तुम्ही, असं बोलू शकता? नाही, शिक्षक आहेत. मांडवकर, मांडवकर. तुमची मुलगी आमच्या शाळेत शिकते हे लक्षात घ्या. माफ करा, चित्राबाई. तसं नाही तसं मला बोलायचं नाही. हिला लांब ठेवा म्हणजे माझ्यानंतर हीच सांभाळणार आहे ना, मग हिला कळायला नको. तुम्हाला सांगतो, माझा बापू जेव्हा गेला ना मला तोंडावर बोलला, काय झालं तरी मांडव उतरवायचं नाही. आमचं आडनाव काय? मांडवकर. मांडव पाठ. कसं वाटेल? आडनावाला जागायला नको. नाही छान लॉजिकसाठी. पण मला असं वाटतं की हे तिच्या शिक्षणाच्या मध्ये येतंय. असं करू नका. अच्छा. असं करू नका. काय होतंय, तिचं शिक्षण महत्वाचं आहे. तुमच्या लग्न या गोष्टीमुळे तिच्या पण आयुष्यात फक्त लग्न चाललेलं आहे. त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायला हवा, त्याचा तुम्ही नीट विचार करायला हवा. नाही, एक मिनिट. मी नीट समजावून सांगते तुम्हाला. हा. मी तिची वर्ग शिक्षिका आहे. नमस्कार. नमस्कार. ओळख नाही करून देत आहेत त्या सांगतायत. मी जेव्हा वर्गात येते तेव्हा सगळी मुलं उठून एक साथ नमस्ते बाई असं म्हणतात. तुमची मुलगी काय करते? पाया पडते. हा हे बघ, हे नको करूस ग, नको करूस हे. का संस्कार आहेत ते? हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही तिच्यावर संस्कार करताय. एकदा संस्कार करा, ती बरोबर वागेल. शाळेचेही काही प्रोटोकॉल्स असतात की नाही. प्रोटोकॉल्स असतात, नियम असतात, ते पाळायला नको. बरोबर. 2 वेळा कंपल्सरी सांगितल्यात की नाही? सगळ्या मुलींना सांगितलंय. ह्या कुठल्या वेळा आहेत हिच्या? मग बरं आहे ना, एक्स्ट्राच्या घातलेल्या आहेत, 4 आहेत. पप्पू वेणा नाही आहेत, व? मुंडावळे आहेत. हो बाबू. हे बघा पुन्हा लग्नाचा विषय काढला की नाही हिने, मला सांगा. हे योग्य आहे का मला सांगा? नाही की नाही. आता मागे आमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन हा. होतं, तेव्हा एक इन्स्पेक्टर आले. हिला विचारलं तू काय बनणार, तर ही म्हणाली मी नवरी बनणार. या. हो बाबू. हो पप्पू. माझ्या बाबू गो तो. कौतुक काय करताय मांडवकर? मांडवकर ह्या गोष्टीला वाव देऊ नका. ते इन्स्पेक्टर चिडले आमच्यावर. मग माझं स्वप्नच आहे लहानपणापासून, मला नवरीच बनायचं आहे. असं तुला नवरी नाही बनता येणार. एक मिनिट. हे बघ, मी याचसाठी आज तुझ्या पालकांना इथे बोलावलेलं आहे, कारण मला तुला ही समजच द्यायची आहे. बाळा लक्षात घे, तू आता 4थीत आहेस. तू लग्न करू शकत नाहीस, तू 4थीत आहेस. मी लग्न का नाही करू शकत? हा, याचं उत्तर इतकं आहे बाळा की तू आता लहान आहेस. हा. या वयात लग्न या गोष्टी ह्या तुझ्या अकलेच्या फार पलीकडे आहेत. त्या ज्या वयात जे घडायला हवं तेव्हा त्या होतील. त्यामुळे आता तू लग्नाचा विचार करू नकोस, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाळा कविता म्हणून दाखव वडिलांना. म्हण म्हण कणा कणा कविता म्हण. म्हण बाळा म्हण. घाबरू नकोस, म्हण. काय आहे कविता? या. हे बघा, इथून सुरुवात आहे. कविता काय आहे? लहान आहे. ओळखलत का सर? मला ही कविता माहित नाहीये का तुला? म्हण माहित. हो. ओळखलात का सर मला, पावसात आला कुणी, या. कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, सणभर बसला
हे बघा हेच तुमचं चुकतंय. तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीला वाव देताय. आता तुमच्या लक्षात येत आहे का, ही कविता फार महत्वाची कविता आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेली आहे. ती कशासाठी लिहिलेली आहे? या कवितेतनं काय दिसतं आपल्याला? एका गुरु आणि एका शिष्याचं नातं दिसतं. त्या गुरुने आपल्या शिष्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्यासाठीचं जगण्यासाठीचं जे बळ दिलेलं आहे ते दिसतं की नाही? त्या कवितेची हिने मंगलाष्टका केलेली आहेत. हे बरोबर आहे का मला सांगा? नाही की नाही? मग चित्रकलेच्या तासाला सुद्धा असंच काहीतरी करते. गाडीचं चित्र काढते, 4 चाकी गाडीचं चित्र काढते आणि त्याच्यावर जस्ट मॅरिड असं लिहिते. याला काय अर्थ आहे? मी तिला जेव्हा विचारते की पास होशील ना वार्षिक परीक्षेत, ती म्हणते पास होईन, पण आधी देण्या घेण्याच्या गोष्टी करा. हे बघा हे असं ही एवढीशी टिल्ली कुठल्या तरी शिक्षकाला येऊन असं विचारते देण्या घेण्याचं. बरं, ज्या शिक्षकांचा तास असतो वर्गावर त्यांच्याकडे आधीच जाते आणि म्हणते आमच्या वर्गावर यायचं. याला काय अर्थ आहे? हे कुठलं निमंत्रण आहे? मी वर्गावर जेव्हा कविता शिकवत असते, मी म्हणते माझ्या मागून ही ओळ म्हणा, तर फक्त मम म्हणते. मम्मा म्हणते. इतकंच काही नाही. शाळेत येते, 7:30ची शाळा असते, 7 वाजता येते, बाहेर 7 फेरे मारते आणि मग आत येते. याला काय अर्थ आहे मला सांगा? एकच गोष्ट ती फार इमाने एतबारे करत असते वर्गामध्ये, जोड्या जुळवा. का? मला आवडतं. हे बघा हे असं आहे. नाही. हेच आम्हाला आवडत नाहीये तिचं. म्हणून आम्ही आज तुम्हाला बोलवलं, कारण आम्ही समजावून दमलो. आता तुम्ही तिला समजावा. काय ना, हिच्या या वागण्याचा त्रास इतर मुलांना सुद्धा होतोय. ते सुद्धा असंच वात्रट वागायला लागले. त्यांना सुद्धा लग्नाबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायला लागले. असं नको. त्यांना त्या वयात ते कळेल. पण आता त्यांनी अभ्यासावरती लक्ष द्यायला हवं. इतकंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि अजूनही जर ती असंच वागत राहिली तर मग आम्हाला काहीतरी सिरियस ऍक्शन्स घ्याव्या लागतील. आम्हाला तिला शाळेतनं काढून टाकावं. हो. नाही नको असं काय करू नका. म्हणजे चूक माझी आहे. मीच तिला बिझनेसमध्ये असं इन्व्हॉल्व वगैरे करायचा प्रयत्न केला. चूक माझी आहे. तिच्यावर तिचा काय दोष नाही. ती परत असं नाही वागणार ती. असं कळलं ना तुम्हाला? होय. आमचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलंय ना? होय. लहान आहे होती. तिला तिचं बालपण जगू द्या, स्वच्छंदी बागडू द्या तिला. हा, होय. म्हणजे आता आपलं बोलणं झालंय असं समजू ना? हो. चला मग सुपारी फोडा. अरे नाही, नवरीकडची बाजू आहे, पडती बाजू आहे ना, म्हणून आपलं म्हटलं. अरे ह्यांचं काय कर. तुम्ही निघा. मला वाटत नाही तुम्हाला कळणार आहे. तुम्ही निघा.